जबरदस्तीची लग्नगाठ भाग 3। मिहिका काळजात धस्स झाली। ती उठून उभी राहिली आणि किचनमध्ये जाण्यासाठी वळणार तेव्हाच मिहिका शांत आणि मधाळ आवाजात त्याने तिला हाक मारली। मिहिका घाबरून तिथेच थांबली। मी तुमच्यासाठी जेवण आणत होते। मिहिका घाबरत मान खाली घालून म्हणाली। ठीक आहे। तिला हाताने जाण्याचा इशारा केला। मिहिका मागे फिरून जाऊ लागली। तिची पाठमोरी कमनीय कंबर आणि त्या कमरेच्या अजून खालीपर्यंत रुळणारी तिची लांब वेणी, तीच ते रूप बघून मोहितची चलबिचल सुरू झाली। त्याच्या शरीरात काहीतरी संचारू लागलं होतं। तो तिथून उठला आणि किचनकडे गेला। मिहिका त्याच्यासाठी जेवणाचं ताट तयार करत होती। मोहितने तिच्या पाठीमागे जाऊन तिच्या कमरेत हात घेतला। मिहिका झटका लागल्यासारखी उडाली आणि बाजूला झाली। मिहिका म्हणाली, काय करताय तुम्ही? मिहिकाने घाबरून विचारलं। मोहित म्हणाला, अरे अशी काय करतेस? तुझा नवरा आहे ना मी। अशी घाबरल्यासारखी का बरं करती? रात्री सांगितलं ना तुला, लक्षात नाही का? मग मला काय घाबरायचं? मोहित तिच्या अजून जवळ जात म्हणाला। मी बाहेर थांबा, मी आलीच। तुमच्यासाठी जेवण बनवून आणत आहे। मिहिका त्यांच्यापासून अजून लांब जाण्याचा प्रयत्न करत होती। ती त्यांच्याकडे बघत पावले मागे करत होती। मोहित म्हणाला, जेवण नकोय मला आता। मोहितने पटकन पुढे होऊन तिचा हात पकडला। कुठे जातेस? जाऊन जाणार कुठं होतीस ग तू? मोहितने तिचा हात जोरात दाबला। मिहिका ओरडली जोरात आणि हात सोडवण्याचा प्रयत्न करू लागली। पण मोहित अंगाने जास्त धष्टपुष्ट होता, त्यामुळे त्याच्या समोर तिचा जोर कमी पडत होता। तो तिला खेचून किचनमधून बाहेर जाण्याचा प्रयत्न करू लागला। मिहिका जीवाच्या एकांताने ओरडून होती। तिच्याकडे पलटून ओरड, कितीही ओरडलीस तरी काही उपयोग नाही। माहीत आहे ना घरात कोणी नाही आहे म्हणून, आणि तसंही कोणी असतं ना तरी तुला वाचवायला कोणीच आलं नसतं, कारण हे घर माझं आहे। मंगला पण तिच्या घरी गेलेली आहे। असं बोलून परत त्याने दारूची बॉटल तोंडाला लावली। मिहिका अजून घाबरली। तो परत तिला खेचत रूममध्ये घेऊन जाऊ लागला होता। मिहिकाने किचनच्या दरवाजाला पकडून स्वतःला त्याच्यापासून सुटून मागे जाण्याचा विकल्प प्रयत्न करू लागली। त्याने मागे वळून तिला कानाखाली लावली तसं टेबलच्या कोणांवर मिहिकाचं डोकं जोरात आपटलं आणि ती खाली पडली। टेबलवरचा काचेचा फ्लावर प्लॉट खाली पडून चकनाचूर झाला होता। मिहिकाचं डोकं गरगरायला लागलं होतं। उठण्याचा प्रयत्न करत असताना तिच्या हातात फ्लावर पॉटची काच घुसली। मोहितने पुढं होऊन तिचे केस पकडले आणि तिला उठवू लागला। एका हाताने ती केस पकडून उठू लागली तर दुसरा हात, ज्या हातात काच रुतली होती, तो हात थरथरत टेबलवर टेकवत ती उठून उभी राहिली होती। मोहित म्हणाला, हिम्मत कशी होते ग तुझी माझ्यापासून सुटण्याची तुला? मी जाडा, मी रंगाने काळा म्हणून कोणतीच मुलगी माझ्याशी लग्न करायला तयार नव्हती। मिहिकाला त्याच्या बोलण्याचं अजब वाटलं। मोहितला आजपर्यंत अनेक मुलींनी नकार दिलेलाच होता। त्याचा राग त्याच्या मनात होताच। मिहिकाला देखील तो पसंत नव्हताच, पण स्वतःच्या फायद्यासाठी म्हणून तिच्या घरच्यांनी तिचं लग्न लावून दिलेलं होतं, हे मोहितला माहीतच होतं। आता तो सगळा राग मिहिकावर काढणार होता। त्याने रागात परत एक जोरात तिच्या कानाखाली लावली होती। मिहिका परत जाऊन जमिनीवर आदळली। विखुरलेली काच तिच्या पायात घुसलेली होती। मोहित पुढे येऊन तिच्या दंडाला पकडून उठवत होता आणि तिला खांद्यांवर टाकून रूममध्ये घेऊन जाऊ लागला होता। मिहिका रडत होती, पण आता प्रतिकार करण्याइतकी तिच्यामध्ये शक्तीच नव्हती राहिली। मोहितने तिला रूममध्ये आणून बेडवर टाकलं। मिहिकाच्या तोंडातून आवाज निघत नव्हता। त्याने तिच्या अंगावरची साडी खेचून काढली होती, स्वतःचा शर्ट काढून टाकला होता आणि तिच्यावर झुकला। मिहिकाला स्वतःच्या अंगावर असलेल्या भारने श्वास घेणं कठीणच झालेलं होतं। तुमसटून झालेली होती ती। स्वतःचा श्वास ओरडण्याची ताकद नव्हती तिच्यामध्ये, तरी ओरडण्याचा प्रयत्न करत होती। पायात आणि हातात रुतलेली काच अजूनही तशीच होती। आतून रक्त झिरपून चादर ओली झालेली होती। त्याच्या या क्रूर वागण्याने मिहिका बेशुद्ध झालेली होती, पण दारूच्या नशेत असलेल्या मोहितला हे कळलंच नाही। तो त्यांच्या वासनेच्या धुंदीत तिचे लचके तोडत होता। रात्री कधीतरी मिहिकाला जाग आलेली होती।
मोहित तिच्या शेजारी निवांत घोरत अवस्थेत झोपलेला होता. मिहिकाने लवलवते डोळे उघडले. अश्रू सुकून गेलेले होते. तहान लागलेली होती. उठण्याचा प्रयत्न करत होती, पण हवलतानी येईना. तहानलेल्या गळ्याला कोरडं पडलेली होती ती. बाजूच्या टेबलांच्या साह्याने तिने स्वतःला उठण्याचा प्रयत्न करू लागली होती, पण तिचा तोल जाऊन खाली पडला. हाताला आणि पायाला अगोदरच जखम होत होती आणि आता तर संपूर्ण शरीरावर जखमा झालेल्याच होत्या. वेदनेने कळ डोक्यात गेली. तोंडातून शब्द बाहेर पडतच नव्हते. ओठ दाताखाली दाबून तिने बसवण्याचा प्रयत्न केला होता. अंधारातच तिने कापऱ्या हाताने दुसऱ्या हातात आणि पायात रुतलेली काच खिचून बाहेर काढली. तोंडातून फुसफुसता आवाज निघाला होता. नंतर चाचपडत ती पाण्याचा ग्लास शोधू लागली. तिला ग्लास काही सापडलाच नव्हता. थरथरते हात ती जमिनीवर टेकवत पुढं कुठं ग्लास भेटतो का म्हणून सरकून हात पसरून ग्लास हाताला लागतो का ती बघू लागली. तिला तिची साडी हाताला लागली. तिने ती ओढून जवळ घेतली. पलंगाच्या पायाला धरून धरून तिने उठवण्याचा प्रयत्न केला होता. कशीबशी उभी राहून तिने अंगांवर साडी गुंडाळली. आवळागिळत तिने बेडवर पडलेले मोहितकडे पाहिलं. पलंगाच्या भीतीच्या आधाराने ती बेडरूममधून बाहेर येऊन किचनमध्ये आली. मांडणीवरचा ग्लास घेऊन तिने माठातलं पाणी गटागटा पिऊन टाकलं. तिथेच खाली जमिनीवर थपकन बसली आणि पिल्यावर तिला जरा बरं वाटलं. पण जे काही घडलं त्यामुळं मिहिका कोलमडलेली होती. जगण्याची इच्छा मेली होती तिची आता. अंगांवरच्या जखमा आगीसारख्या तिचं अंग जळत होतं. लग्नानंतर असं काही घडेल याची तिला कल्पना देखील केलेलीच नव्हती. मनाविरुद्ध लग्न होऊन पण निभावण्याची तिने तयारी केलेलीच होती. पण जे काही घडलं त्यावरून हे लग्न पुढं कोणत्या वाटेवर जाईल याची कल्पना कोणीच करू शकत नाही. मनावरच्या जखमा शरीरांवरच्या जखमांपेक्षा जास्त त्रास देणाऱ्या असतात. मिहिका डोक्याला हात लावून तिथेच बसून राहिली. कधी रडता रडता डोळा लागलाच तिलाच कळालं नाही. बलात्कार खूप मोठा शब्द आहे ना हा. बातम्या, वर्तमानपत्र यात आजकाल खूप ऐकायला येत होत्या. पण याहून का अधिक असल्या गोष्टी समाजात होत असतात. काही धाडशी मुली याबद्दल आवाज उचलतातच, पण काही तर समाजांच्या घरच्यांच्या भीतीने पुढे येतच नाही. जास्त करून असलेले बलात्कार करणारे हे घरातले आपलेच नातेवाईक लोकच असतात, ज्यांच्यावर विश्वास ठेवलेला असतो असे लोक. बलात्कार करणाऱ्या लोकांना शिक्षा होत नाही असं नाही, होते ना. हा कमी जास्त वेळ लागतो. काही असतात जे या शिक्षेतून निर्दोष सुटतात. कधी कधी या अशा लोकांचा इतका राग येतो की भर चौकात त्यांना अन्न पाण्याशिवाय तडफडून मारून टाकावं लागतं. पण आपली न्यायव्यवस्था ते करू देणार नाहीत ना. उलट अशा नराधमांना जामीन दिली जातो. पण जेव्हा एक पती आपल्या पत्नीवर असला पिशवी अत्याचार करतो त्यावेळी काय करावं, कोणाला सांगावं, कारण कोणी ऐकून घेणारच नाही ना. तो नवरा आहे, त्याला खुश ठेवणं हे तुझं काम आहे. तूच त्याला नकार दिला असशील म्हणून त्याने मग जबरदस्ती केलेली असणार असं बोललं जातं. मग जर घरातले लोकच आपल्या बाजूने नसतील तर मग त्या स्त्रीने तरी काय करावं. अगं पुरी, तू येथे का झोपलीस आणि काय ही अवस्था करून ठेवली ग तुझी. मंगला काकी सकाळी काम करण्यासाठी घरी आल्या. किचनमध्ये गेल्या तर मिहिका एका कोपऱ्यात अवघडून झोपलेली दिसली होती. साडी कशी तरी गुंडाळलेली घेतलेली होती. चेहऱ्यांवर ठिकठिकाणी मारल्याचे वळ दिसत होते. मंगला काकी काय समजायचे त्या समजून गेल्या. त्यांनी तोंडांवरचा हात ठेवला, पण लगेच सावध होऊन त्यांनी मिहिकाला उठवण्याचा प्रयत्न केला, पण तिला जागच येत नव्हती. म्हणून त्यांनी ग्लासातून थोडं पाणी घेऊन तिच्या चेहऱ्यांवर शिंपडलं. मिहिकाला जाग आली. तिने डोळे किलकिले करून मंगला काकीकडे पाहिलं. तिला लगेच रात्री घडलेला सगळा प्रकार डोळ्यांसमोर जशाच्या तसा दिसू लागला होता. ती घाबरतच मंगला काकींना घट्ट मिठी मारून रडू लागली. मंगला काकीने तिच्यावर मायाने हात फिरवला. तिची अशी अवस्था बघून त्यांना बघवलीच नाही. मंगला काकी म्हणाली, पोरी तू राहू नको ग इथे. ही माणसं दिसतात तितकी साधी नाहीत. आतल्या गाठीची माणसं आहेत हे. आणि तुझा तो नवरा माणसाची कातडी घातलेला हैवाण आहे तो.
तू जा इथून, मी कोणाला काहीच नाही सांगणार. तसं पण घरात कोणीच नाही आणि तो राक्षस पण अजून उठला नाही. तू जा इथून. मंगला काकी तिचा चेहरा हातात धरून तिला समजावत होत्या. मिहिका म्हणाली, कुठं जाऊ काकी मी? मिहिकाने रडत विचारलं. मंगला काकी म्हणाली, अगं तुझे आईवडील आहेत ना, त्यांच्याकडे जा की, ते घेतील तुला समजून. मिहिका म्हणाली, नाही काकी, मी तिकडे तर जाऊच शकत नाही. मीच्या बदल्यात माझं लग्न लावून दिलं त्यांनी. लग्नाचा सगळा खर्च यांनीच केला आणि आता माझ्या भावाला शिक्षणासाठी लागणारा सगळा पैसा हेच पुरवत आहे. मग आता जर मी तिकडे गेले तर लागलेला सगळा पैसा मागतील ना ते. माझ्या भावाला शिकवणार नाहीत. आम्ही स्वतःला विकलं तरी एवढा पैसा नाही उभा करू शकणार आम्ही. मंगला काकीला खूप वाईट वाटलं, पण मिहिकाकडे काहीच पर्याय राहिला नव्हता इथं राहण्याशिवाय. मिहिकाने डोळे पुसले आणि कशीबसी भिंतीला पकडून उभी राहिली. मंगला काकीला सांगून आंघोळीला गरम पाणी घेऊन तिने आंघोळ केली. मंगला काकीने काल वाळत घातलेली तिची साडी आणि इतर कपडे तिला आणून दिले. मंगला काकीला तिच्याबद्दल खूप सहानुभूती वाटत होती, पण त्याहीपेक्षा नोकर माणूस काय करणार होत्या त्या. 2 दिवसांनी साहेबराव, शारदा आणि प्रीती परतल्या. मिहिकाच्या चेहऱ्यांवरचे वर्ण दिसले होते त्यांना, पण कोणीच काही बोलत नाही. शारदा, साहेबराव तिच्या मागे हात धुवून लागायचे. जराशी पण चूक मिहिकाची खूप मोठी चूक समजून तिचा आणि तिच्या घरच्यांचा उद्धार करून सोडत होते. मोहित दिवसेंदिवस अजूनच विकृतली वागू लागला होता. एक दिवस मिहिकाला सुखाने झोप लागलेली नाही. एवढासा जीव तिचा सकाळपासून रात्री काम करायची आणि रात्री मोहित उरलेली जीव नकोसा करून टाकत होता. पण तरीही तिने माहिरी याबद्दल काहीच कळवलं नाही. सगळं मुकाट्याने सहन करत राहिली. एक दिवस मिहिकाच्या गावातील ओळखीची कोणतीतरी बाई मिहिकाच्या घरी कामाला आली होती. तेव्हा तिने मिहिकाची होणारी छेडछाड पाहिली. मिहिकाने तिला घरी काही नको सांगू असं सांगितलेलं होतं. त्या बाईने मिहिकाच्या आईला काहीच न सांगता मिहिकाच्या नंदकिशोर काकांना सगळा प्रकार फोन करून सांगितलेलाच होता. नंदकिशोरला ऐकून धक्काच बसला. रत्नमाला आणि नंदकिशोर दुसऱ्या दिवशी गावाला निघालेले होते. सकाळी हकीकत त्यांनी कल्पनाला सांगितली, पण मुलाच्या शिक्षणाचा खर्च मोहित सांभाळत होता म्हणून त्यांनी फारसं लक्ष नाही घातलं त्याच्यामध्ये. नंदकिशोर म्हणाला, म्हणजे वहिनी, विरा शिक्षण तुझ्याच मुलाच्या जीवावर वेतलेलं आहे का? अजूनही तू फक्त आणि फक्त विराचाच विचार करतेस का ग? नंदकिशोर आश्चर्यचकित होऊन म्हणत होता. रत्नमाला म्हणाली, वहिनी, अहो मुलाचा मोह पुढं मुलीला काहीच किंमत नाही का? तुमची मुलगी तिकडे जीवाच्या आकांताने ओरडते, पण तुम्हाला माणुसकीही लागू दिलं नाही ना. ती तिथं सगळा त्रास सहन करते म्हणून तुमचा मुलगा शिकतोय ना. जर तिच्यातली सहनशक्ती संपली आणि तिथे राहण्यास नकार दिला तर हा जो तुमचा दिवा आहे ना, घरातच पेटत राहील. इतका कशा हो तुम्ही निष्ठुर झाल्या? थोडा तरी विचार करा ना मुलींचा. आणि चला, आमच्यासोबत आपल्या मिहिकाकडे तरी जाऊ ना. जर तुम्हाला त्रास होत असेल तर मी तिला माझ्या घरी घेऊन जाते, पण आता तुम्ही आमच्यासोबत चाला. रत्नमाला जीव तोडून कल्पनाला मिहिकाला घरी परत आणण्यासाठी विनवणी करत होती. कल्पना म्हणाली, रत्नमाला, ती माझी मुलगी आहे. तिचं चांगलं वाईट मला जास्त कळतं. तिकडं आणून काय करणार तिचं? तुलाही माहीत आहे. आपल्याकडे नवऱ्याने टाकलेल्या बाईला लोक कशा नजरेने बघतात ते. पुढं जाऊन माझ्या विराजचंही लग्न होणार नाही, तेव्हा मग हिला कुठं टाकणार? घरात नवऱ्याने टाकलेली बहीण आहे म्हटल्यावर कोण मुलगी तरी देईल का माझ्या विराजला? ते काही नाही. जे आहे ते होतंच, ते तिचं नशीब. मी काहीच करू शकत नाही आता, आणि तुम्ही काही करायचं नाही. कल्पनाने रागात बजावून रत्नमाला आणि नंदकिशोरला सांगितलं होतं. नंदकिशोरला आपल्या वहिनींचा वागण्याचा आणि बोलण्याचा खूप राग आलेला होता, पण तोही काहीच करू शकत नव्हता ना. रत्नमालाला देखील कल्पनाच्या विचारांची कवी येत होती. असं कसे स्त्री असून असा विचार करू शकतात ह्या, त्याही आपल्या सख्या मुलींबद्दल. रत्नमाला आणि नंदकिशोर आल्या पावले परत निघून गेले. रत्नमालाने एक नजर कल्पनावर टाकली आणि म्हणाल्या, वहिनी, तुम्हाला स्वतःच्या नवऱ्याचं प्रेम नाही मिळालं. संपूर्ण आयुष्य त्रासात दुःखात काढलं तुम्ही. किमान आपल्या मुलीच्या आयुष्यात तरी
नवऱ्याचं सुख असावं अशी तुमची इच्छा असायलाच हवी होती. पण तुम्ही मुलीच्या प्रेमात आंधळा झाला आहात. एक गोष्ट लक्षात ठेवा, हा जो तुमचा घरचा दिवा आहे ना, याने जर तुमचं घर उजाडलं ना तर खूप चांगलं. पण जर जास्तच फुकटातलं तेल ओतलत राहिला ना तर हाच दिवा एक दिवस तुमचं घर जाळून राख करेल. लक्षात ठेवा. रत्नमाला रागाने घरातून बाहेर पडाली. कल्पनाने एकदा रत्नमालाकडे पाहिलं, मग विराजला म्हणाली, चल विराज, तुला भरली वांगी आवडतात ना, आज तीच केली आहेत. हात पाय धुवून घे. आणि विराजने मान डोलावली आणि हात पाय धुवायला गेला. तिकडं मिहिकाचा त्रास काही कमी होत नव्हता. एक दिवस असा नाही गेला जेव्हा मिहिका रडली नसेल किंवा तिला हे घर सोडून जावंसं वाटलं नसेल. पण तेवढी हिंमत नव्हती ना तिच्यामध्ये. एका प्रकारे घरात कोंडून ठेवलं होतं. ना कुठं बाहेर जाऊ देत होते, ना तिला कोणाला भेटू देत होते. घरात बंदिस्त झालेली होती ती. शरीर चालत फिरत होतं, पण जगण्याची उम्मीद नव्हती. रोज यंत्रवंत सगळ्यांचा गरजा पूर्ण करत होती ती. मिहिकाला ना मान होता ना सन्मान त्या घरात. एखाद्या मोलकरीणपेक्षा वाईट अवस्था झालेली होती तिची. कोणाला सांगू शकत नव्हती स्वतःचं दुःख, यातना. तिच्या लग्नाला आता 6 महिने होऊन गेलेले होते. प्रीती, ठेव तो मोबाईल आणि जेवून घे आधी. बघावं तेव्हा त्या मोबाईलमध्ये काय असतं काय माहिती बाई. शारदा प्रीतीच्या हातातून मोबाईल हिसकावून घेत म्हणाल्या होत्या, ए आई दे ना ग. नाही बघत आहे आता मोबाईल. माझा एक इम्पॉर्टंट मेसेज येणार होता म्हणून बघत होते ग. आता जेवताना दे ना तो मोबाईल माझ्याकडे इकडं. प्रीतीने शारदाच्या दुसऱ्या बाजूला जाऊन मोबाईल काढून घेतला. शारदा म्हणाली, ही भवानी राहिली कुठं काय माहिती. एक काम धड जमत नाही हिला. ये मिहिका, जेवण काय तुझी आई पाठवणार आहेस की काय ग? काय माहिती काय पंचपक्वान्न बनवतीस तर. ये मिहिका, आता आणतेस का येऊ आत? शारदाने किचनकडे बघून रागाने लाल होत मिहिकाला हाक मारली. मंगला म्हणाली, अहो ताई साहेब, मिहिका ताई चक्कर येऊन पडल्या आहेत बाहेरच्या वरंड्याला. चला लवकर. मिहिका काकी धावत धावत बैठकीत आल्या. शारदा म्हणाली, काय घोळ घालून ठेवला आता हिने काय माहिती. सुकाने जेवू पण देत नाही मेली. शारदा खुर्चीवरून बडबड करत उठत म्हणाली, अहो बघून येऊ का आधी. खरोखर मेली बिली तर नको त्या भानकडीत पडू आपण. चला साहेबराव. एक हात पुढं करून चालण्याचा इशारा केला. प्रीती पाय आपटत येत होती. आई मला भूक लागली ना ग. वहिनीला तुम्ही बघा. मंगलाला पाठवा मला जेवायला वाढायला. मी नाही थांबणार. थांब जरा तू. तुझ्या बाबांनी ऐकलं ना तर तुला सगळं मला खाऊन टाकतील ते आता. शारदा प्रीतीला हळू आवाजात हाताचा कोपरा मारत म्हणाली आणि पुढं चालू लागली. आऊच आई, हळू जरा ग. किती जोरात मारलंस ग कोपरा तू. प्रीती पोटांवर हात ठेवत म्हणाली. साहेबराव म्हणाले, मंगला पाणी मारा तिच्या तोंडांवर. मी डॉक्टरांना फोन करतो. साहेबराव कडक आवाजात म्हणाले. मंगला काकीने तिच्या तोंडांवर पाणी मारलं. तसं मिहिकाला हळूहळू जाग आली होती. मंगला, डॉक्टर साहेब येत आहे तोपर्यंत तिचे मखलेले कपडे बदलून नीट राहायला सांगा तिला. डॉक्टर समोर अशी दडभद्री दिसायला नको. साहेबराव परत कडक शब्दात शांताला काकीला वॉर्निंग देऊन निघून गेले. मंगला मिहिकाला घेऊन बेडरूममध्ये आली. मोहित फॅक्टरीमध्ये गेलेला होता. मंगला काकीने तिला आंघोळीला पाणी दिलं, तिचे कपडे बदलवले, केस विंचरले आणि बेडवर झोपायला सांगितलं. थोड्या वेळाने डॉक्टर आले. सगळेच तेथेच होते. त्यांनी मिहिकाला चेकअप केलं. मिहिकाला दिवस गेल्याची बातमी डॉक्टरांनी सगळ्यांना दिली. सगळ्यांना आनंद झाला. शारदा तिच्या बाजूला जाऊन तिच्या चेहऱ्यांवरून हात फिरवत कडाकडा बोटं मोडत होती. शारदा म्हणाली, अहो ऐकलत ना, आपल्या घराचा वारस येणार आहे आता. माझ्या मोहितचा मुलगा येणार आहे. शारदा साहेबरावांकडे बघत आनंदाने म्हणाली. साहेबराव पण खूप खुश झालेले होते. मिहिका आता घरातली सगळी कामं इतर नोकरांकडे सोपून दिलेली होती. त्यांना सगळ्यांना आताच रुजू करून घेतो कामावर. तू काही एकही काम करायचं नाही आता. प्रीती जा, बहिणींसाठी दूध गरम करून आण आणि जरा केसर बादाम पण टाक. साहेबराव आनंदाने प्रीतीला म्हणाले. प्रीतीला शॉक बसल्यासारखं झालं होतं. एक बोट स्वतःकडे करत म्हणाली, बाबा अहो मला भूक लागलेली आहे ना. ही मंगला आहे ना, अशीच उभी, तिला सांगा ना तुम्ही. प्रीती वैतागून म्हणाली,
साहेबरावांनी डोळे मोठे केले. प्रीती घाबरली. लगेच दूध आणायला गेली. मंगला हिला काय हवं नको सगळं तू बघायचं. काही लागलं तर आम्हाला सांगत जा. शारदाने मिहिकाच्या गालांवर प्रेमाने हात फिरवला आणि म्हणाली. मिहिका शांतपणे सगळं बघत होती. तिला तिच्या डोळ्यांसमोर घडणारा प्रकार खरा की खोटा हेच कळत नव्हतं. मोहितला सुद्धा कळालं. त्याचं वागणं देखील बदललेलं होतं आता. विशिष्ट वागणारा मोहित एखादा आदर्श नवऱ्याप्रमाणे वागत होता. सगळ्यांचा स्वभाव बदललेला होता. यापेक्षा चांगलं सासर कधीच कुणाला भेटणार नाही असं त्याचं वागणं होतं. मिहिकाच्या मनाप्रमाणे सगळं होत होतं. तरी सुद्धा मिहिकाला त्याची भीती वाटायची. असं वाटायचं आता काही चूक केली तर सगळं कानाखाली पडेल. म्हणून अजून कोणत्याही गोष्टी सांगताना तिला एका प्रकारचं दंड पण येत होतं. मिहिकाला 3रा महिना लागलेला होता. या 2 महिन्यात घरातल्या सगळ्यांनी तिची खूप काळजी घेतलेली होती. अगदी कुठे ठेवू आणि कुठे नको असे करत होते. मिहिकाला या सगळ्यांची सवय नव्हती. त्यामुळं कधी कधी घाबरायची पण ती. काही हवं असलं तरी नाही मागायची ती. पण मंगला काकीला ती सांगायची. मिहिकाला काही खायची इच्छा झाली की मंगला काकी पूर्ण करायच्या. काही प्रमाणात मिहिका पण खुश होती. कारण आता तिला कोणी काही बोलत नव्हतं. कोणी तिला त्रास देतच नव्हतं. महत्त्वाचं म्हणजे मोहित पण तिची खूप काळजी घेत होता. पण हे सुख कायम होतं भ्रम. 3रा महिना लागून 4-5 दिवस पुढे गेले होते. रात्री अचानक मिहिकाला पोटात दुखायला लागलं. मोहित तिच्या शेजारी झोपलेला होता. म्हणून मिहिका जास्त जोरात ओरडली नाही. तिला भीती होती की तिच्या ओरडण्याने मोहित जागा झाला की काय आणि त्याची झोप मोड झाली म्हणून ओरडला की मारल तो मला. म्हणून ती हळू आवाजात ओरडत होती. मोहितला तरी पण जाग आली. त्याने बेड जवळची लाईट चालू केली. बघितलं तर काय, मिहिकाला खूप त्रास होत होता. त्याने पटकन जाऊन त्यांच्या आईवडिलांना बोलावलं. सगळ्यांनी लगेच तिला हॉस्पिटलला नेलं. डॉक्टरांनी तिचं चेकअप केलं. घरातल्यांना सांगितलं तिचं कॉम्प्लिकेशन झालेलं आहे असं सांगून लगेच तिला ऑपरेशन थिएटरमध्ये नेलं. ऑपरेशन थिएटर बाहेर सगळे देवांचा धावा करत होते. सगळं व्यवस्थित असू दे म्हणून शारदा सतत प्रार्थना करत होती. 1 तासाने डॉक्टर बाहेर आले. मोहित लगेच पुढे गेला. सॉरी पण तुमचं बाळ नाही राहिलं आता. डॉक्टर असं सांगताच सगळे शॉक झाले. शारदाला खूप मोठा धक्का बसलेला होता आता. 2 दिवसांनी मिहिका घरी आणायला गेलेले होते. पण आता परत सगळं बदललेलं होतं. 2 महिन्यापूर्वीची मिहिकाची परिस्थिती पुन्हा सुरू झालेली होती. कदाचित त्याहून अधिक. शारदा म्हणाली, अगं मिहिका, हे काय अजून सोप्यावरच कवर का नाही बदलवले तू? आणि हे बघ, हे काय पडदे अजून तसेच आहेत का? काय करतेस ग तू? काय दिवसभर काम तरी असतं का तुला? नुसतं झोपून असते. आता काय करणार आहेस? झोपून. हा आमचा वारस होता तुझ्या पोटात तेव्हा दिला ना आराम करायला तुला. त्याला तर खाऊन टाकलंस. आता हा आराम करून काय करणार आहेस ग? चल लाग कामाला. मिहिका हॉस्पिटलमधून आल्यावर तिच्या रूममध्ये झोपलेली होती. पण शारदाने तिला हाक मारून खाली बोलवून घेतलं आणि खूप काही सुनावलेलं होतं. मिहिका खाली मान घालून रडत होती. तिला काहीच सुचलं नव्हतं. अंगात ताकद नव्हती. चक्कर येत होती. घरी आल्यापासून काही खाल्लेलंही नव्हतं तिनं. तरी कशी बशी उभी राहून शारदांचे खडे बोल ऐकत होती. मंगला काकीने तिला पाहिलं. त्यांना तिच्या चेहऱ्यावरून कळत होतं मिहिकाची स्थिती किती नाजूक आहे ते. म्हणून त्या शारदा जायची वाट बघत होत्या. खूप वेळ बडबड करून शारदा त्यांच्या बेडरूममध्ये निघून गेल्या. त्या गेल्यावर मंगला काकीने मिहिकाला किचनमध्ये आणलं आणि आधी पाणी प्यायला दिलं. मग थोडंफार खाऊ घातलं. पोटात थोडं गेल्यावर मिहिकाला जरा बरं वाटत होतं. ती तशीच उठली आणि कामाला लागणार तर मंगला काकीने तिला अडवलं. मंगला काकी म्हणाली, अगं पोरी, आता खाल्लेलं आहेस ना तू आणि लगेच कुठं कामाला जातेस ग? मी करते सगळं काम, तू राहू दे. मिहिका म्हणाली, नाही काकी मी करेल. एवढं बोलून मिहिकाने सोप्यांवरचं कव्हर काढलं आणि धुवायला टाकलं. मोहित म्हणाला, मिहिका चल माझे पाय दाबून दे आणि तो पॅक पण बनव. आज जरा दमलेलो आहे ना मी. मिहिका तिचं घरातलं काम आटवून तिच्या रूममध्ये आली तर मोहित आधीच रूममध्ये होता आणि बेडला पाठ टेकून दोन्ही हात मोडून डोक्याच्या मागे लावून
पाय लांब करून बसलेला होता. मिहिकाला बघताच त्याने हुकूमच सोडला. मिहिका त्याच्याकडे बघतच राहिली. परत त्याने अजून कडक आवाजात विचारलं, काय? हाताने इशारा करत, ऐकू नाही आलं का ग तुला? काय म्हटलं मी ते? चल पॅक बनव आधी. मिहिकाला मोहितच्या आवाजाने भीती वाटू लागली. थरथरत ती पॅक बनवायला गेली, पण तिला बनवताच येत नव्हता. ती पुन्हा त्याच्याकडे बघू लागली. मोहितने नजर परत मिहिकाकडे केली. काय झालं म्हणून त्याने विचारलं. मला नाही येत बनवता, मिहिका घाबरतच म्हणाली. चल मी सांगतो तसं बनव, चल, मोहित तिरसट आवाजात म्हणाला. मिहिकाने त्याच्या सांगण्यानुसार त्याचा पॅक बनवला. अजून एक बनव, मोहित म्हणाला. तिने बनवला. अजून एक बनव, मोहित पुन्हा म्हणाला. तिने पुन्हा बनवला. असं करत करत मोहितने पूर्ण बाटली रिकामी केली आणि आता त्याला चढली होती. तो मिहिकाकडे झुलत झुलत आला. तिचा साडीचा पदर पकडून जोरात ओढला. त्याचबरोबर मिहिका गोल फिरून बेडवर पडली. मोहित तिचा जवळ आला. पुन्हा मिहिकाचे दिवस काम करण्यात आणि रात्र मोहितच्या जाण्याने जात होती. काही महिन्यांनी मिहिकाला पुन्हा दिवस गेले. यावेळी पुन्हा शारदा, साहेबराव आणि मोहित सोबत मिहिका देखील आस लावून होती. यावेळी तरी सगळं नीट होईल, पण पुन्हा तेच घडलं. असं 3-4 वेळा मोहिकाचं बाळ नाचवलेलं होतं. नक्की काय होतंय काहीच कळत नव्हतं त्यांना. बाळ पोटात असेपर्यंत सगळे चांगले वागायचे, पण बाळ गेलं की पुन्हा मिहिकाची स्थिती खूप दयनीय झालेली होती. साहेबराव म्हणाले, मोहित, मिहिकासोबत हे 4थी वेळेस झालेलं आहे. आता नक्की काय त्रास आहे हे कळायलाच हवं आपल्याला. एक काम कर, तिला घेऊन त्या बायकांच्या डॉक्टरांकडे जा. उद्या संध्याकाळी मोहित, शारदा, साहेबराव चहा पिण्यासाठी बसलेले असताना साहेबरावांनी विषय काढला. मोहित म्हणाला, उद्याच घेऊन जातो मी तिला मिहिकाला. मोहितने सहमती दर्शवली. दुसऱ्या दिवशी मोहित मिहिकाला घेऊन स्त्रीरोग तज्ज्ञांकडे गेला. डॉक्टरांनी मोहितकडे एकदा आणि मिहिकाकडे एकदा पाहिलं. मिस मिहिका, तुमचे मिस्टर नाही आलेत का? ती काही बोलणार. तोच पुन्हा तिने मोहितकडे बघून, हे बघा, तुम्ही यांचे वडील आहात, पण मी ह्या गोष्टी तुमच्यासमोर नाही बोलू शकणार ना, तर प्लीज तुम्ही आहेत तसे बसा. मोहित म्हणाला, ओ डॉक्टर, मी तिचा बाप नाही, नवरा आहे. बोला माझ्यासमोर काय बोलायचं आहे ते. डॉक्टर स्तब्ध झाले. त्यांनी परत मिहिकाकडे बघितलं आणि तिला तपासलं. काही रिपोर्ट काढायला सांगितले होते त्यांनी. त्यांच्या दुसऱ्या दिवशी रिपोर्ट येणार होते. मोहित आणि मिहिका दोघे डॉक्टरांच्या समोर बसलेले होते. डॉक्टर मोहितला म्हणाले, मिस्टर रोहित, तुमच्या बायकोंमध्ये काही फॉल्ट नाही सापडला मला. म्हणजे तुमची बायको एकदम परफेक्ट आहे. पण जर यांना काही प्रॉब्लेम नाही तर कदाचित तुमच्यामध्ये काही प्रॉब्लेम असू शकतो असं मला वाटतं. आपण तुमचे रिपोर्टसुद्धा काढून बघूया. मोहित म्हणाला, ए डॉक्टर, माझ्या बायकोला तपासायला इकडे आणलं आहे. तिला मूल होत नाही म्हणून. मला काही त्रास नाही आहे. तिच्या पोटात मूल मरतंय म्हणजे तिच्या पोटात काहीतरी प्रॉब्लेम आहेस ना. तू तिचं बघायचं सोडून मला काय सांगत आहेस? काही प्रॉब्लेम असेल म्हणूनच असं होत आहे ना. मी एकदम कडक आहे. 1 वर्षात 4 पोळं काढायची ताकद आहे माझ्यात. समजलंस ना? करायचं असेल तर हिचंच कर काय ते. मोहित रागात खाऊ की गिळू नजरेने बघत डॉक्टरला म्हणाला होता. मोहितच्या अचानक बदललेल्या आक्रमक रूपाकडे बघून डॉक्टरच घाबरले. मिहिका पण खूप घाबरली. ती तर त्याच्यापासून दूर उभी राहिलेली होती. डॉक्टर म्हणाले, हे बघा मिस्टर मोहित, बायकोला जरी मूल होत असलं तरी नवऱ्यांचा अंश असतो तिच्या पोटामध्ये. म्हणजे तुमच्या शरीरात काही कमी असेल तर ती कशी कन्सीव्ह करू शकेल? डॉक्टर असेल केसेसमध्ये होतच असतात. त्यामुळं त्या लगेच रिलॅक्स झाल्या आणि त्यांनी त्यांच्या पद्धतीने मोहितला समजावण्याचा प्रयत्न केला. मोहित म्हणाला, ए डॉक्टर, तुझा हा जो ज्ञान आहे ना, तो तुझ्या जवळच ठेवायचा. माझ्यात काही कमी नाही. बाद झालं तुझी ट्रीटमेंट. चल ग हे. मोहितने रागात डॉक्टरकडे पाहिलं आणि केबिनमधून पडला. त्याच्या मागे मिहिकाने एकदा डॉक्टरकडे भरल्या नजरेने बघितलं आणि निघाली त्याच्या पाठीमागे. डॉक्टरने मान हलवली आणि मनातच म्हणाली, ही असल्या विचारांची माणसं अजून आपल्या देशात आहेतच. दिसायला, राहायला एखाद्या सुशिक्षित लोकांमागे काढतील
पण विचार हे अजूनही अशिक्षित लोकांचेच भरलेले आहेत. मोहित आणि मिहिका घरी आले. डॉक्टरांनी सांगितलेलं मोहितने सगळं शारदा आणि साहेबराव यांना सांगितलेलं होतं. त्यांना पण आश्चर्य वाटलं. शारदाने केलेली सुरुवात डॉक्टरांना शिव्या घालायला. मेली दडभद्री. डॉक्टर, हिला काय कळतं? कॉफ्या करून पास झाली वाटतं ही डॉक्टरी. तू पण ना मोहित, आधी त्या डॉक्टरांशी नीट विचारपूस करायला होतीस ना. कसली मेली डॉक्टर आहे ती? अगोदर असेल कुठल्या तरी डॉक्टरकडे गोळ्या खाल्ल्या आणि आता स्वतःचं सुरू करत बसलेली असेल. जायलाच नको कोणत्याच डॉक्टरकडे. माझ्या पोराला दोष देते. माझ्या पोरात काही कमी नाही. ह्या उद्देशाला पोर होत नाही आणि माझ्या पोराला नको नको ते डॉक्टर म्हणाली. शारदा मिहिकाच्या जवळ जाऊन तिच्या डोक्याला हाताने ढकलत म्हणाली होती. मिहिका खाली मान घालून दोन्ही हात छातीजवळ तळहात एकांवर एक ठेवून फक्त त्यांचं ऐकत उभी होती. जेव्हा शारदा जवळ यायची तशी ती घाबरून डोळे उघड झाप करत होती. लांब डोकं करायची. जसं आता शारदा तिच्या कानाखाली वाजेल. साहेबराव म्हणाले, शारदा थांब जरा. मोहित या डॉक्टरांकडून काही होईल असं नाही वाटत मला. आपण त्यांच्याकडे जाऊच नाही. आता तेच काय सांगतील तेच खरं. शारदा डॉक्टरांना लाखाने शिव्या मोजत होती. साहेबराव सगळा प्रकार बघत होते पण काही बोलले नाही. शेवटी त्यांनी मोहितला एक उपाय सांगितला. मोहित म्हणाला, ठीक आहे, उद्याच आपण जाऊन बघूया. काय करायचं ते बघू तिकडं गेल्यावरच. मोहितने साहेबरावांना सहमती दर्शवली. दुसऱ्या दिवशी मोहित, साहेबराव, शारदा आणि मिहिका निघालेले होते पन्हाळ्याला. साहेबराव म्हणाले, नमस्कार, कशा आहात तुम्ही? अरे साहेबराव, वहिनी खूप दिवसांनी आल्यात तुम्ही. मोहित पण त्यांच्या बायकोला घेऊन आलेला आहे का? सुधाकर म्हणाला, बरं केलं. तसं मोहितच्या बायकोंसोबत ओळख देखील व्हायची बाकीच होती ना माझी. त्याने म्हटलं, होयजी भाऊजी, मोहितचं लग्न झालेलं तेव्हा आलो होतो ना. त्यानंतर काही वेळच नाही मिळाला तुमच्याकडे यायला. शारदा त्यांना म्हणाली. सुधाकर म्हणाला, बरं मग यावेळी आठवण काढायचं कारण काय केलं तुम्ही? मला कळू शकेल का? त्याने विचारलं. शारदा म्हणाली, अहो मोहितच्या लग्नाला आता 2 वर्ष झालेली आहेत. या 2 वर्षात 3-4 वेळा मुलं खराब झाली. राहतं पण 2-3 महिन्यामध्ये खराब होऊन जातं. डॉक्टरकडे गेलो होतो मोहितीला घेऊन, पण तिचे रिपोर्ट चांगले आहेत. पण मोहितला सांगितलं तुझ्या काहीतरी प्रॉब्लेम असेल असे त्यांनी सांगितलं आणि रिपोर्ट काढावे लागतील असे म्हणत होते. शारदा विशिष्ट प्रकारे तोंड वाकडं करत सांगत होत्या. त्यांना म्हणाली. सुधाकर म्हणाला, अहो ताई, हे डॉक्टर लोक पैसे उकळण्यासाठी काहीतरी कारण सांगतच असतात. आता तुमच्या सुनेचे रिपोर्ट चांगले आले तर आता काही मिळणार नाही म्हणून मोहितमध्ये दोष आहे असं सांगून परत पैसे उकळणार ते. अहो हा धंदा आहे त्यांचा. डॉक्टरकी शिकण्यासाठी जेवढा पैसा खर्च केला तो वसूल नको का करायला? ती व्यक्ती म्हणाली. साहेबराव म्हणाले, आता तुम्हीच काय हो, तो पर्याय शोधा. पण आमच्या घराला वारस मिळू दे. मोहित आमचा एकुलता एक मुलगा आहे हो. त्याला जर काही पोरं बाळं नाही तर एवढी ही इस्टेट काय कामाची आमची? साहेबराव त्यांच्या समोर हात जोडत म्हणाले होते. सुधाकर म्हणाला, अरे साहेबराव, हात नका ना जोडू तुम्ही. मी आहे ना, मी बघतो काय करायचं ते म्हणून. त्याने साहेबरावांचा हात खाली करत म्हणाले होते. भेटूया पुढच्या भागात. हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.